गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन विजिबल आहे का सांग? Yes, teacher. Yes, Okay. Today we are going to start new lesson of environmental study. Lesson number 17. Here comes a letter. Okay. तर आज न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत आपण. लेसनचं नाव आहे हिअर कम्स अ लेटर. ओके. तर या लेसन मध्ये लेटर बद्दल सांगितलंय. ओके. okay. लेटरची जर्नी सांगितले. लेटर कसं आपण पहिले लेटर लिहितो, नंतर पोस्ट ऑफिस मध्ये तो तिथे आपण टाकतो, पोस्टमॅन कसं त्याला ऑफिस मध्ये घेऊन जातो, ते सगळं याच्यामध्ये त्याचं प्रोसेस सांगितलंय. ओके. Okay, teacher. तर इथे एक लेटर दिसतंय तुला लिहिलेलं, राईट? तर आपण बघूया ते लेटर कोणी लिहिलंय. अहमद, यू टेल, हाऊ आर यू? वी ऑल फ्रेंड्स मिस यू लॉट. होप यू will come to Agartala in the vacation. Regards to all elders, yours रीना. बघा, तर रीनाने लेटर लिहिलेलं आहे अहमदला. ओके. तर ती विचारते अहमदला की तू कसा आहेस, आम्ही सगळे फ्रेंड्स इथं तुला खूप मिस करतोय, तुझी खूप आठवण येते आम्हाला, आणि आणि मला असं वाटतंय तू नक्कीच नेक्स्ट वेकेशन मध्ये आगरताल्याला येशील, म्हणजे तिच्या इथे. आणि तिने सगळ्यांना मोठ्यांना, तिच्या घरातले जे मोठे आहेत, मम्मी पप्पांना तिने काय सांगितलं, त्याच्या नमस्कार केले. ओके. आणि Yes, इकडे साईडला ज्याला आपण लेटर पाठवतो त्याचा ऍड्रेस लिहिलेला आहे. ओके. नाव आणि ऍड्रेस. अहमद अली, हाऊस नंबर 15, ब्लॉक सी, मालविया नगर, न्यू दिल्ली, आणि पिनकोड. ओके. तर लेटर कुठे पाठवलंय? न्यू दिल्लीला पाठवलंय, आगरताल्यावरून. ओके. तर नेक्स्ट आता इथे काय दिलंय, आय एम अ लेटर. आता लेटर बोलते. ओके. लेटर बोलते मी एक पत्र आहे. अ लेटर रिटन विथ अ पेन अँड पेपर बाय रीना टू हर फ्रेंड अहमद. तर हे लेटर कोणी लिहिलेलं आहे? पेन आणि पेपरनी यूज करून लिहिलेलं आहे रीनानी तिच्या फ्रेंडला अहमदला. आय वॉज पुट इन अ लेटर बॉक्स. तो लेटर काय बोलतोय, मी आता याच्यानंतर कुठे जाणार? लेटर बॉक्स मध्ये जाणार. द पोस्टमॅन टूक मी आउट अँड पुट मी इन अ बिग बॅग. पोस्टमॅन काय करणार, मला त्या लेटर बॉक्स मधून काढणार आणि त्याच्या बॅगेमध्ये, मोठ्या बॅगेमध्ये टाकणार. टेकिंग अ राईड ऑन द पोस्टमॅन बायसिकल आय रीच द पोस्ट ऑफिस. नंतर काय बोलतोय, मी आता म्हणजे पोस्टमॅन बरोबर कुठे जाणार? पोस्ट ऑफिस मध्ये. पण कसं जाणार? बायसिकलवर. बरोबर. पोस्टमॅन सायकलवर येतो ना, तर बायसिकलवर जाणार. देअर आय वॉज टेकन आउट ऑफ द बिग बॅग अँड स्टॅम्प हार्ड. मग त्याच्यानंतर काय होणार, ते सगळे त्याच्या बॅगेतनं सगळे लेटर बाहेर काढतात आणि ते ऑफिसमध्ये जो असतो मॅन, तो काय करतो, ते सगळ्यांवर स्टॅम्प मारतो. द स्टॅम्प वॉज ऑफ आगरताला फ्रॉम वेअर माय ट्रॅव्हल बिगेन. आता इथे स्टॅम्प कशाचा लागणार आहे त्या लेटरवर? आगरतालाचा. ओके. आणि त्याची आता ट्रॅव्हलिंग चालू झाली. आता त्याला आगरतालाच्या त्या लेटरवर स्टॅम्प मारला आणि तो आता लेटर कुठे जाणार आहे? अहमदच्या घरी. अहमद कुठे आहे? न्यू दिल्ली. ओके. आफ्टर गेटिंग स्टॅम्प आय रीच अनादर बिग बॅग. आता स्टॅम्प झाल्यानंतर परत तो अजून एका मोठ्या बॅगेमध्ये जाणार. दिस बॅग हॅड मेनी मोर लेटर्स ऑल हेडिंग फॉर दिल्ली. बघा, आता हे सगळे जी बॅग आहे त्याच्यामध्ये खूप सारे लेटर्स असणार दिल्लीमध्ये राहणार, म्हणजे दिल्लीमध्ये राहणाऱ्यांचे. द रेड पोस्टल व्हॅन ड्रॉप मी ॲट द रेल्वे स्टेशन. आता त्याच्या जे एक रेड पोस्टल व्हॅन असते, बघितली ना yes, teacher. गाडी? हा, त्याची पोस्टची व्हॅन असते, पोस्टल व्हॅन. ती आता कुठे जाणार? रेल्वे स्टेशनला ड्रॉप करणार. ओके. देअर आय गॉट इंटू अ ट्रेन गोइंग टू दिल्ली. आता त्यांना ती जी पूर्ण मोठा बॉक्स आहे तो त्या ट्रेन मध्ये टाकणार आणि ट्रेन मधून ते कुठे जाणार? आता दिल्लीला जाणार. आफ्टर अ लॉंग जर्नी ऑफ 5 to 6 days आय रीच दिल्ली. 5-6 दिवसानंतर ते लेटर कुठे पोहोचणार? दिल्लीला पोहोचणार. आय वॉज सॉर्टेड ॲज पर द एरिया मेन्शन इन द ॲड्रेस रिटन ऑन मी. आणि आता काय करतात, जसं ते दिल्लीला पोहोचले आता सगळे लेटर, तर ते पोस्टमॅन काय करतात, एक एक एरियाचा ऍड्रेस बघतात, सगळे ऍड्रेस बघतात, ज्या ज्या एरियातले जे जे लेटर आहे ते सगळे साईडला करतात. ओके.
वन मोर स्टॅम्प वॉज पुट ऑन मी. अजून एक त्याच्यावर स्टॅम्प लागतो. ओके. फायनली द पोस्टमॅन ड्रॉप मी ॲट द अहमद हाऊस. शेवटी पोस्टमॅन मला अहमदच्या घरी काय करणार, ड्रॉप करणार. ओके. कळालं. Yes, कसं teacher. बघितलं कसं रीनापासून अहमदकडे लेटर जाताना किती ट्रॅव्हलिंग म्हणजे किती हे प्रोसेस आहे, किती मोठी प्रोसेस आहे. तसेच आपले सुद्धा लेटर जे आपण पाठवतो ते सुद्धा तसेच काय होतात, जातात. Okay. आता इथे काय दिलंय, गिवन बिलो अ जर्नी ऑफ अ लेटर शोन थ्रू पिक्चर्स. द पिक्चर्स आर नॉट इन अ सिक्वेन्स. अरेंज दिस पिक्चर द करेक्ट सिक्वेन्स बाय पुटिंग नंबर इन द सर्कल. ओके. आता आपल्याला हे जे पिक्चर आहे ते लेटरची जर्नी दिली आहे ते सिक्वेन्स मध्ये नाही लावलेत, आपल्याला लावायचे सिक्वेन्स मध्ये. तर फर्स्ट पिक्चर काय येणार, Teacher's second line, second. हा वाला रीना आहे ती लेटर लिहिते बरोबर. Yes, teacher. हा आणि वाला फर्स्ट आहे. सेकंड येणार हा first तिने वाला टाकलं. first second. आणि पोस्टमॅन बॅग मध्ये लेटर टाकतो तो थर्ड. थर्ड हा वाला थर्ड. फोर्थ आणि वाला स्टॅम्प लावतात. फिफ्थ दिल्ली वाले. तो 6 ते 1 असतात आणि 8 त्याच्याकडे लेटर पोचतो. ओके. 6 आहे सॉर्टेड करते, ही जी लेडी आहे ती सॉर्टेड करते. आणि 7th वाला हा आणि 8 बघतो. येस 8 हा अहमदकडे पोहोचला. कळालं. ओके टीचर. नेक्स्ट. Rina wrote a letter to Ahmad. Write a letter to your friend in the class. Don't forget to write your friend's name. Everyone has written a letter, but where do we post it? आता तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ही सगळी ही ऍक्टिव्हिटी आहे. ती तुम्हाला सुद्धा लेटर जसं रीनाने अहमदला लेटर लिहिलं तसं तुम्हाला सुद्धा लेटर लिहायला सांगितलं. ही ऍक्टिव्हिटी आहे. तर त्याच्यासाठी सांगितले की टेक अन एम्प्टी आता काय सांगितलं, लेटर्स मेक अ लेटर बॉक्स. आता लेटर बॉक्स बनवायला सांगितलंय त्यांनी. टीचर येतो तुम्हाला. हा तर हे सगळं ऍक्टिव्हिटी आहे. आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. ट्युशनला लिहायला लागेल, करायला लागेल ऍक्च्युली. नाही करायची, क्लास स्कूल मध्ये करायची. ओके टीचर. आता इथे ओके. आता just you wrote a letter to your friend in the same way. Your friends and relative must be also sending letters to you. Bring some letters from home. ओके. हे सगळं लेटर बॉक्स याचंच आहे ऍक्टिव्हिटी. आता हे क्वेश्चन्स बघूया. what difference do you see in these letters? Letters are of many types. The main types are postcard, letter, and envelope. Okay, some letters are postcards, some are envelope, etc. एवढंच लिहायचं. ओके. Okay. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which letters have stamps on them? All the letters have stamps on them. Okay. Are all the stamps similar? What are the differences? सगळे स्टॅम्प सिमिलर असतात की त्याच्यामध्ये डिफरन्स, कुठले डिफरन्स असतात? Different stamp has different picture which is right on them. There are different types of pictures on different stamps. ओके. असं पण लिहू शकते. नो पहिले लिहायला लागेल तुला क्वेश्चनचा आन्सर. आर ऑल द स्टॅम्प सिमिलर, त्याचा आन्सर काय लिहिणार? नो ऑल द स्टॅम्प्स आर नॉट सिमिलर. सगळे स्टॅम्प सिमिलर नसतात. नंतर व्हॉट द डिफरन्सेस, कुठले डिफरन्सेस असतात? दे हॅव अ डिफरंट पिक्चर्स ॲज वेल ॲज डिफरंट प्राइसेस मेन्शन ऑन देम. जे स्टिकरवर बघ, जे स्टॅम्प असतात त्याच्यावर हे पण लावलेले असतात, त्याच्यावर काय टाकलेलं असतं, पिक्चर्स असतात वेगळे वेगळे. आणि 50 stamp असतो. आणि प्राइस पण वेगळे वेगळे असतात सगळ्यांचे बरोबर. काहीकांची 50 असते, काहीकांची 10 असते, काहीकांची 5. येस. नेक्स्ट क्वेश्चन. हॅव यू सीन द स्टॅम्प ऑफ द पोस्ट ऑफिस ऑन दिस लेटर? Yes, I have seen the stamp Yes. of the
post office on these letters. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, कलेक्ट द डिफरंट टाइप्स ऑफ स्टॅम्प्स अँड पेस्ट देम बिलो. इथे तुम्हाला कलेक्ट करायला सांगितलंय आणि स्टिक करायला सांगितलंय. ओके, ही सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट, आता राईट युअर फुल ऍड्रेस ऑन द पोस्ट कार्ड गिवन बिलो. हा जो पोस्ट कार्ड आहे त्याच्यावर तुमचं पूर्ण ऍड्रेस लिहायचंय. ओके, ओके आणि पिन नंबर सुद्धा लिहायचा आहे. ओके टीचर. तिथे ते नेक्स्ट, शाळेत करायचं लागल ना. yes. Next, Rina later reached Delhi by train. How do you think later reached distant places when there were no trains? बघा, आता जे रीनाचं लेटर आहे ते ट्रेननी पोहोचलं, बरोबर, लांब. तर आधीच्या काळामध्ये हे जर लेटर एकदम लांब पाठवत होती लोक एका गावातून दुसरीकडे, तर ते कशाने, तेव्हा ट्रेन नव्हते, तर तेव्हा कसे जायचे ते लेटर? When there were no train, pigeons was to carry letters on his distance. People were also used to carry letters to their distance by hand. Horsemen were also used to carry letters. Yes, when there were no trains, letters used to be carried to distant places by people, pigeons and horses. कशामुळे पाठवायचे? लोक काही घेऊन जायचे स्वतः, काही लोक चालत घेऊन जायचे, काही कबुतराच्या पायाला बांधायचे आणि काही घोड्यावर. ओके, Okay. आता विजिट टू पोस्ट ऑफिस. तर तुम्हाला पोस्ट ऑफिसला विजिट द्यायला सांगितले. विजिट अ पोस्ट ऑफिस नियर युअर हाऊस और स्कूल. ऑब्झर्व हाऊ लेटर्स रीच देअर अँड आर सेंड फ्रॉम देअर. आता तिथे तुम्हाला पोस्ट ऑफिसला विजिट द्यायचं आणि सगळं बघायचंय की व्हॉट आर डिफरंट काइंड्स ऑफ आयटम्स अवेलेबल. तर तिथे काय काय होतं, त्याची कॉस्ट काय होती. कॅन यू सेंड अ मेसेज टू युअर फ्रेंड आउटसाइड इंडिया युझिंग पोस्ट कार्ड दॅट रीना यूज. हे सुद्धा विचारायचं. येस येस, हे सुद्धा विचारायचं. तिथं जाऊन विचारायला सांगितलंय की जर तुम्हाला दुसऱ्या देशामध्ये म्हणजे अदर कंट्रीमध्ये तुम्हाला पाठवायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा पोस्ट कार्डनीच तुम्ही पाठवू शकता का लेटर. व्हॉट अदर वर्क टेक्स प्लेस हिअर. त्या पोस्ट ऑफिस मध्ये अजून दुसरं कुठलं काम चालू असतं ते सगळं विचारायचे. नेक्स्ट, आता इथे काय दिलंय, व्हॉट इज दिस. व्हॉट इज दिस, व्हॉट आर रझिया अँड हर आपा सेइंग टू इच अदर अबाउट लेटर. आता इथे रझिया आणि आपा आहे, तर ते दोघी जणी काहीतरी लेटर बद्दल डिस्कस करतायत, ते आपण बघूया कन्व्हर्सेशन. ओके, आपा, आपा, डू यू नो टुडे वी लर्न अबाउट द जर्नी ऑफ अ लेटर इन द क्लास. आय वॉन्ट टू राईट अ लेटर टू नानी. तर ती रझिया आहे, ती काय बोलते, आपा आज तुला माहिती आहे का मी आज स्कूलमध्ये काय शिकले, लेटरची जर्नी शिकले आणि मला सुद्धा लेटर लिहायचं नानीला. ओके, तर आपा काय बोलता, यू कॅन राईट अ लेटर. आय एम गोइंग टू मेक अ फोन कॉल. इफ यू वॉन्ट यू कॅन ऑल्सो कम अलॉंग. तर बोलते तुला लेटर लिहायचंय, मी तर चालले कॉल करायला नानीला, तुला यायचंय का माझ्यासोबत, असं विचारलंय. ओके, नेक्स्ट, Razia and Appa went out to a market to make a phone call from a shop in the village. मग रझी आणि आपा कुठे गेले, त्यांच्या गावामध्ये एक दुकान असेल तिथे फोन म्हणजे लावायचा टेलिफोन असेल तिथे फोन लावायला गेले. आपा डायल द फोन नंबर अँड बोथ ऑफ देम टॉक टू नानी. तर तो फोन लावला आपाने आणि दोघी जणी फोनवर बोलल्या. दे गेव मनी टू शॉपकीपर अँड रिटर्न होम हॅपीली. मग त्यांनी शॉपकीपरला पैसे दिले आणि ते घरी आले. आता मोबाईल फोन आलेत म्हणून आपण कुठं जात नाही कॉल करायला, पण आधी बघा आपण जायचो ना STD मध्ये कॉल करायला वगैरे, तर आधी कोणाकडे फोन नव्हते, तर कुठेतरी असंच कॉइन याच्यावर दुकानात वगैरे टेलिफोन असायचे, सगळेजण तिथे जाऊन कॉल करायचे. आता इथे काय क्वेश्चन विचारलंय, वेअर ऑल यू हॅव यू सीन टेलिफोन. तुम्ही टेलिफोन बघितलेत का, कुठे कुठे बघितलेत. Telephone, both school, home, hospital, office. Yes, I have seen telephone at the offices, houses, school, colleges, telephone booth. Okay.
नेक्स्ट, विथ whom डू यू टॉक ऑन द टेलिफोन? टेलिफोनवर तुम्ही कोणाशी बोलता? I talk to my friends and relatives on the telephone. Yes. Which of the two do you like more, writing a letter or making a phone call, or why? तुम्हाला काय करायला जास्त आवडेल? लेटर लिहायला आवडेल की फोन कॉल करायला जास्त आवडेल आणि का? I like to make a phone call because a phone call gives instant feedback. Yes. I like to make a phone call more than writing a letter. That is because through phone call we get an instant response from the other side, whereas we have to wait for a day to receive a response of a letter. बरोबर? आपल्याला फोनवरून लगेच रिस्पॉन्स भेटतो. तुम्हाला तू विचारला समजा, हाऊ म्हणजे कसे आहेत, तर तुला लगेच बोलतं रिस्पॉन्स येतो की बरे आहेत. पण जर तू एक लेटर लिहून पाठवलं फक्त कसे आहेत वगैरे हालचाल, तर त्याला यायला किती दिवस लागतील ना, बरोबर? नेक्स्ट, telephones are of a different types. Draw pictures of. Activity. हा. Activity. Yes. Yes. तर ऍक्टिव्हिटी सांगितली तुम्हाला टेलिफोनचे पिक्स चित्र ड्रॉ करायला. What all purposes can this telephone be used for? आता मला टेलिफोन कशासाठी यूज होतो? Yes, teacher. Hello, teacher. Yes. Teacher, Telephone. What all purposes can these telephones be used for? कशासाठी टेलिफोन्स यूज होतात? telephone calling, calling and emergency calls. For communication, faster communication. बरोबर? नेक्स्ट, इथं मेक युअर ओन टेलिफोन. टेलिफोन बनवायला सांगितलेत इथे. ओके. Activity, teacher. येस. आता इथे एक दिलंय, वी राईट अ लेटर. वी रोट अ लेटर. वी ऑल्सो मेड अ फोन कॉल. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन अ लेटर अँड अ फोन कॉल? आता मला हे सांगायचंय, त्याच्या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहेत आणि सांगू? काय डिफरन्सेस आहेत? हा, पहिले सिमिलॅरिटी सांग. दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहेत? Similarly, both are used for carrying forward the messages. Both can be used anywhere in the world. आणि Any डिफरन्सेस? difference? We can hear the voice of other person on phone, but not hears of later. Later takes some time to reach the distant phone. One messages instead reach to the phone is complementary that later. ओके. असं पण लिहू शकतेस, द सिमिलॅरिटीज ऑफ अ लेटर अँड फोन कॉल. बोथ ऑफ दिस आर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. दोघंही काय आहेत? टीचर आपलं झाले तर नेक्स्ट लेसन रीड करू. एक मिनिट, मी आन्सर सांगते. ओके. तर दोघांमधला सिमिलॅरिटी असं पण लिहू शकतेस की बोथ ऑफ दिस आर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे दोघं काय, संदेशवहनाची साधनं, म्हणजे त्याच्यातून आपण कम्युनिकेशन करू शकतो. अँड बोथ ऑफ दिस कॅन बी सेंट एनिवेअर इन द वर्ल्ड. आपण कुठेही सेंड करू शकतो. ओके. नेक्स्ट काय, डिफरन्सेस काय लिहू शकतो? फोन कॉल इज अ फास्टर मीन्स ऑफ कम्युनिकेशन, वेअर ॲज लेटर इज अ स्लो मीन्स ऑफ कम्युनिकेशन. बरोबर? फोन कॉलनी आपण फास्ट कम्युनिकेशन करू शकतो, लेटरनी स्लो होतं. ऑन फोन वी कॅन लिसन टू इच अदर वाईस, वेअरॅज इन लेटर्स वी कॅनॉट. बरोबर? फोनवर आपण एकमेकांचा व्हॉइस ऐकू शकतो, पण लेटर मधून नाही.
द फोन कॉल्स आर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द लेटर. फोन कॉल्स काय आहेत, एक्सपेन्सिव्ह असतात लेटर पेक्षा. ओके. नेक्स्ट इथे काय दिलंय, व्हॉट आर द अदर मीन्स ऑफ सेंडिंग मेसेजेस इफ देअर इज अ नो पोस्ट ऑफिस. तर पोस्ट ऑफिसच नसतं तर तुम्ही लेटर पाठवायचे म्हणजे दुसरे काय मेसेज सेंड करायचे अजून दुसरे कुठले साधन आहेत? टीचर मला नाही माहित अजून. तर तुम्ही इंटरनेटवरून, आता इंटरनेटवरून सुद्धा तुम्ही मेल करू शकता. जे तुम्हाला मेल आहे आपलं जीमेल, तिथून तुम्ही एखाद्याचा, आता तुमच्या रिलेटिव्हचा जर ईमेल आयडी माहित असेल तुम्हाला, तर तुम्ही तिथून सुद्धा कम्युनिकेशन करू शकता. बरोबर? ओके टीचर. येस. आता इंटरनेटमुळे तुम्ही सगळ्यांशी आता एकमेकांशी बोलू शकता. रोज तुम्ही मेसेज करू शकता. बरोबर? व्हॉट्सअप, फेसबुक. ऑनलाईन येस. काय? जसं तुमच्याशी ऑनलाईन बोलता येतं. येस. येस. ऑनलाईन चॅटिंग करू शकता. ऑनलाईन व्हिडिओ कॉल सुद्धा आता होतो आता. ओके. ओके. तर हे सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत होमवर्क मध्ये. येस. ओके टीचर, नेक्स्ट लेसन रीड करू. ओके. नेक्स्ट लेसन ओपन करते मी. टू स्लाइड दिस. टीचर आता रीड करू. ओके. My name is Nasim. नसीम. Nasim. I live in श्रीनगर. Srinagar. Since yesterday, there is lot of activity in our school. It will go on for a week. Do you know why? There नो is वाय. डू यू नो no. वाय? Do you know why? There is a camp begin here in कॅम्प. कॅम्प camp बिंग हेल्ड. being held in our school. Children have come from many places of the camp. फॉर द Tents कॅम्प. for the camp. Tents have been put up in the ground for everyone to stay. We have discovered डेकोरेटेड. decorated the school beautiful. Some children have यूज. used PRICES पीसेस. पीसेस. pieces of cloth पीसेस. pieces of cloth to make strands स्ट्रीमर्स. streamers for the doors. 1 minute. Some have made posters पोस्टर. posters use among युझिंग. using among stalls almond म्हणजे almond, बदाम. almond stalls with other have made rasgullas using रंगोली आहे. rangoli use dry leaves and sawdust. डस्ट. Today is the first day of the camp. We are very happy. In the morning, we all got together and sat down on the सॅट ground. डाऊन. Sat down on in a circle. Each of us इंट्रोड्यूस. introduced ourselves and spoke about
about where we came for and what we like to eat. Children bring Brought. Brought. brought pictures of their families and their home. Everyone spoke about his home. BHAPN. Bhupen. Bhupen. Bhupen Growth was the Group. first group was the first to walk. Talk. Group intro. Bhupen. Bhupen introduced himself and said, Okay. ओके. तर नेक्स्ट क्लासमध्ये हा लेसन घेऊया आपण. ओके. ओके. आजचे क्वेश्चन आन्सर आहेत की सेंड करू? टीचर सेंड करा. ओके. ती लिंक मी जी पाठवते ती ओपन करायची फक्त आणि त्याच्यामध्ये सगळे आन्सर आहेत. दिसतात ना ती लिंक मध्ये सगळे आन्सर? येस टीचर. येस. आज सुद्धा मी लिंक पाठवेल आणि त्याचं आन्सर भेटतील तुला त्याच्यातच. ओके. टीचर टेक्स्टबुक मध्ये आन्सर लिहिलं तरी होईल? टेक्स्टबुक मध्ये नको, नोटबुक मध्ये लिही. टेक्स्टबुक मध्ये नको. ओके टीचर. ओके. ओके, मग आपण इथेच थांबूया. बाय. बाय टीचर. बाय. बाय.